होईल असा माझा विश्वास आहे. नितीनजी, पहिल्या लिस्टमध्ये जेव्हा तुमचं नाव नव्हतं तेव्हा सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि उद्धव ठाकरे आणि बाकीच्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असं म्हटलं होतं की नितीनजी तुम्ही आमच्याकडे या. तर इतकं प्रेम तुमच्याबद्दल आहे तर तुम्ही एक त्यांना कशाला मग निवडणुकीचा सगळा घाट घालता, बिनविरोध करून टाका, असं का नाही सांगून टाकत? पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्रात आमच्याकडे पद्धत अशी आहे की पार्लमेंटरी बोर्ड जे आहे ते पहिले महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांवर चर्चा करतात आणि मग उमेदवारांची घोषणा होते. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या प्रदेशाच्या टीम बरोबर पार्लमेंटरी बोर्डाची चर्चा झाली, त्यामुळे तिकडले कॅन्डिडेट जाहीर झाले. महाराष्ट्रामध्ये आमच्याबरोबर अन्य 3 पक्ष बरोबर आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्यांशी चर्चा करणं आणि त्याच्याबरोबर मग पार्लमेंटरी बोर्डासमोर जाणं याला उशीर झाला. त्यामुळे ते जेव्हा आले त्याच्यानंतर माझं नाव दुसऱ्या लिस्टमध्ये आलं. पण मधल्या काळात कारण नसताना या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी फैलवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून मला आमच्याकडे या निवडणुकीची ऑफर वगैरे दिली. पण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, संघाचा स्वयंसेवक आहे. त्यामुळे माझा पक्ष, माझा विचार आणि संघटन हे मला सर्वोपरी आहे. त्यामुळे हा पक्ष सोडून दुसरीकडे कुठे उभा राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे ज्यांनी या सदिच्छा व्यक्त केल्या त्यांना धन्यवाद. पण मी असा कुठलाही प्रयत्न कधी करणार नाही. तुम्हाला तर बरं वाटलं माझ्या असेल ना की सिद्धांत इतकं प्रेमानं लोक म्हणतात या आमच्याकडे, या आमच्याकडं, तर ते चांगली गोष्ट आहे ना. आणि तुम्ही आता का नाही सांगत त्यांना, अरे तुम्हाला इतकं प्रेम माझ्याबद्दल आहे तर कशाला उमेदवार देता, बिनविरोध